वसंतदादा पाटील हे सांगलीचे होते। याच सांगलीत अजून एक मोठं नाव होतं, ते म्हणजे राजाराम बापू पाटील। दोघेही दिग्गज, पण दोघांमध्येही टोकाची भांडणं होती। या भांडणाचा वारसा आजही 2024च्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला, ज्यामध्ये दादांचे नातू विशाल पाटील हे सांगलीतून निवडणूक लढवत होते। त्यांना राजाराम बापू पाटलांचा लेक जयंत पाटील यांनी विरोध केला होता। काँग्रेसचं तिकीट मिळू नये म्हणून जयंत पाटील यांची भूमिका होती, पण विशाल पाटील हे अपक्ष निवडून आले। वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले, त्यांच्या मंत्रिमंडळात बापूंना पुन्हा संधी मिळाली। उद्योग आणि वीज या महत्त्वाच्या खात्यांचा कारभार बापूंना मिळाला। याच काळात राजाराम बापू आणि वसंतदादा यांच्यात वाद निर्माण झाला। त्याला कारण ठरलं होतं वारणा नदीतील धरण। धरण कुठं बांधायचं हा मुद्दा या वादाच्या केंद्रस्थानी होता। वारणा नदीवर धरण बांधण्याचा निर्णय 1967 मध्ये केंद्र सरकारनंच घेतला होता। धरण कुठं बांधायचं आणि ते किती साठवण क्षमतेचं असावं यावरनं बापू आणि दादा यांच्यात मतभेद निर्माण झाले होते। जवळपास 5 वर्ष हा वाद सुरू होता आणि दोघांनी आपली बाजू जोरकसपणे मांडली होती। हा वाद चांगलाच पेटला होता, त्यासाठी मोर्चेही निघत होते। वारणा नदीच्या खोऱ्यातील खुसगावच्या हद्दीत हे धरण व्हावं यासाठी, त्यामुळे मोठं पाणलोट क्षेत्र मिळेल असं बापूंचं म्हणणं होतं। या मुद्द्यावरती कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश नेते हे बापूंच्या सोबत होते, पण या धरणात काही गावं जाणार होती। ही गावं स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होती। त्यावेळी आत्तासारख्या पुनर्वसनाचा कायदा नव्हता। शेजारच्या सातारा जिल्ह्यात कोयना धरणाची उभारणी झाली होती आणि त्यामुळे प्रभावित झालेल्या लोकांचं अद्यापही पुनर्वसन झालं नव्हतं। त्यामुळे खुसगाव इथं धरण बांधण्यासाठी संबंधित गावकरी, स्वातंत्र्य सैनिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध होता। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली या गावातील लोकांनी इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा दिला होता। प्रतिसरकारची उभारणी या परिसरातील गावांच्या जंगलातच झाली होती। इंग्रजांसोबतच्या चकमकीत दोघे शहीद झाले होते। खुसगाव इथं धरणाची उभारणी झाली असती तर ही गावं पाण्याखाली गेली असती। त्यामुळे वसंतदादा पाटीलही गावकऱ्यांसोबत आले आणि खुसगाव इथं धरणाच्या उभारणीला त्यांनी विरोध केला। त्यामुळे त्यांच्यात आणि राजाराम बापू मध्ये मतभेद झाले आणि दोघांचे राजकीय मार्ग हे वेगळे झाले। बापू जनता पक्षात गेले। नंतर काही वर्षांनी ते काँग्रेसमध्ये परतले होते। ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते। शरद पवार यांनी वसंतदादांचं सरकार पाडल्यानंतर बापूंना शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली होती। शरद पवार यांच्यावर आधीच राग, त्यात बापूंसोबत धरणावरनं वाद, त्यामुळे दादांनी राजाराम बापू यांना राजकारणात शह देण्यासाठी पुढे प्रयत्न केले। 1978च्या निवडणुकीत राजाराम बापू यांचा पराभव झाला। यासाठी दादांनी खूप प्रयत्न केले होते। जिल्हा परिषदेचे सभापती विलासराव शिंदे यांना दादांनी उमेदवारी दिली होती आणि पाठबळही दिलं होतं। त्या पराभवानंतर बापूंना विधान परिषदेवर घेण्यात आलं। वारणा नदीवरील धरण अखेर चांदोरी इथं झालं। तो वाद अर्थातच विकासासाठी होता, सत्तेसाठी किंवा राजकीय कुरघोड्यांसाठी नव्हताच, हे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे। दादा आणि बापूंच्या राजकीय वारसदारांमध्येही सध्या सुप्त संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो। दादांचं पहिलं लग्न हे मालतीताई यांच्याशी झालं होतं। मग ती गाजलेली शालिनीताई यांच्यासोबतची लव्ह स्टोरी कधी सुरू झाली तर ते साल होतं 1960च्या आसपासचं। शालिनीताई तेव्हा मुंबईत सचिवालयात काम करायच्या। त्या शिक्षित होत्या आणि सामाजिक प्रश्नांची त्यांना जाण होती। त्याच काळात वसंतदादा पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातले मोठे नेते म्हणून नावारूपाला आले होते। सहकार क्षेत्रात दादांचं नाव गाजत होतं। एक सामायिक कामाच्या निमित्ताने किंवा असं म्हणा की एका फाईलच्या कामानिमित्त शालिनीताई आणि दादांची पहिली गाठ पडली। दादांना ताईंच्या कामाची पद्धत, त्यांची स्पष्ट वक्ती वृत्ती आणि त्यांची बुद्धिमत्ता पहिल्याच भेटीत भावली। तिथून भेटीगाठी त्यांच्या वाढत गेल्या, पण पुढे 1964 साली शालिनीताई ह्या एकट्या पडल्या। पैसा, अडका वगैरे सारख्या गोष्टी सोबत नव्हत्या। त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं होतं, पण त्यावर लगेचच प्रॅक्टिस सुरू करून पैसा उभा करणं त्यांना शक्य वाटलं नव्हतं। त्यावेळी मालतीताईंची देखील तब्येत बिघडलेली असायची। मालतीताई पद्माळे इथं राहत, फिरतीवर असताना जिथे मिळेल तिथे खायचं असं त्यांचा दिवस जायचा। अशावेळी शालिनीताईसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव खुद वसंतदादांनी समोर ठेवला आणि शालिनीताईंनी तो तात्काळ मान्य केला। त्या काळी समाजात आणि राजकारणात अनेक बंधनं होती। दादांचं हे दुसरं लग्न होणार होतं। घरच्यांचा विरोध होता, समाजातूनही दबक्या आवाजात चर्चा सुरू होत्या, पण दादा म्हणजे जिद्दी माणूस। दादांनी शालिनीताई पाटील यांच्याशी लग्न केलं। शालिनीताई या विधवा होत्या, त्यांना 4 अपत्य देखील होती। त्यामुळे त्यांच्याशी विवाह झाल्याने वसंतदादांवर मोठी टीका सुरू झाली। मुंबईतल्या निवासस्थानी 8 जणांच्या उपस्थितीत वसंतदादा आणि शालिनीताई यांचा विवाह झाला। त्यांनी शालिनीताईंची 4ही मुलं दत्तक घेतली होती। ही बातमी कळताच सांगली जिल्ह्यात नाराजी पसरली। दादा आणि शालिनीताई दोघेही 96 कोळी मराठा, पण त्या काळात दुसरा विवाह हा समाजाला रुचणारा नव्हताच। दुसऱ्या विवाहामुळे दादांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल अशी चर्चा सुरू झाली।
तरीही दादांनी हा धाडसी निर्णय घेतला होता आणि त्यावर ते ठाम राहिले होते. अनेकांना वाटलं की हे लग्न टिकणार नाही, पण दादांनी आणि ताईंनी जगाला दाखवून दिलं की साथ कशी निभावायची असते. दादा आणि शालिनीताई यांना अपत्य झालं नाही. पुढे वसंत दादांचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून शालिनीताईंनी काम करायला सुरुवात केली. इथूनच त्यांचं राजकीय महत्त्व वाढलं. दादांना मुख्यमंत्री बनवण्यामागे मुख्य हात होता तो शालिनीताई पाटील यांचा. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात तर त्यांना 2 नंबरचं स्थान होतं. पण अंतुलेंचा सिमेंट घोटाळा बाहेर काढण्यात शालिनीताई पाटील याच अग्रेसर होत्या. त्यांनीच हा घोटाळा बाहेर काढल्याचं सांगितलं जातं, ज्यामुळे पुढे दादा मुख्यमंत्री बनले. इकडे साधारणतः 1970 मध्ये मालतीताईंचं निधन झालं होतं. पण पुढे दादा आणि मालतीताई यांचे पुत्र प्रकाश बापू पाटील हे सांगलीचे खासदार राहिले होते. 2005 मध्ये प्रकाश बापूंचं निधन झालं. त्यानंतर त्यांचे पुत्र दादांचे नातू प्रतीक पाटील 2दा खासदार झाले. प्रतीक पाटील यांना केंद्रात मंत्री म्हणून काम करण्याची संधीही मिळाली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत दादांचे दुसरे नातू विशाल पाटील हे सांगली मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले. ही दादांचीच पुण्याई म्हणावी लागेल.